Hello everyone, welcome back to new vlog. It is Tuesday आणि आता आम्ही चाललोय बाहेर सामान आणायला घरचं. सो आय थॉट लेट्स ब्लॉग. लिटरली मला मॉलमध्ये जायचं म्हणजे एस-मार्ट वगैरे मध्ये थोडंसं माझं ग्रोसरी घ्यायला असं डाएटसाठी. तर ते पण फिगर आउट करूया कधी जाते मी, ते पण ब्लॉग करेल. आत्ता नाही चाललो, आत्ता आम्ही चाललोय गोड तेल आणायला. सोनू मला कंपनीसाठी घेऊन चाललाय. मी 15-20 मिनिटं लावले आवरायला फक्त गोड तेल आणण्यासाठी. आता आपण कुठं चाललोय? गोड तेल आणायला. हु इज दिस क्यूट पिल्ला? त्याला कोण दरवाजापाशी आलं ना, हा असे नाटकं करतो बाहेर निघण्यासाठी. लिटरली त्याच्या छोट्या छोट्या पायाने दरवाजा खोलतो बघा. त्याला आम्ही बाहेर नेलतं खाली फिरायला, इतका घाबरला, त्याला परत नेलंच नाही, पूर्ण थरथर करायला लागला. आणि आता बघा कसा करतोय. ओ ओके, आता आम्ही त्याला आतमध्ये कोंडणार आणि मग जाणार. चला तुला काय लिटरली नाही झालं ट्रॅप, ते मध्ये आलं. ते तू आपण ट्रॅप झालो ना. सिम्बा सर हात काढ. सिम्बा हात काढ. चांगला बाबू आहे तू, हात काढ. लिटरली दुपारचं 2च्या धूप मध्ये चाललो आम्ही गोड तेल आणायला. वॉट अ प्लेजर. मी पण स्कूटी चालवायला शिकले. कशी चालवते मी? चांगली चालवते. मी ह्याला लिटरली कॉलेज पर्यंत जाते घ्यायला. चला आता आम्ही निघतो एवढ्या धूप मध्ये. आम्ही ज्यासाठी आलतो ते दुकानच बंद झाले. आई खूप ओरडणार आहे. 12 वाजल्यापासून बोलत होते, आम्ही 2ला आलो इकडे. 12 वाजल्यापासून आम्हाला गोड तेल घ्यायला पाठवत होते, आम्ही आलो 2ला. दॅट्स कम्प्लिटली आवर फॉल्ट. नाव लेट्स गो होम. आणि बघू आई काय बोलते आता. संध्याकाळी यायला लागेल, संध्याकाळी ओपन होईल. आमच्या इकडे सगळे दुकान बंद होतात दुपारचे. 2लाच होतात, पण आम्ही बरोबर 2ला आलो. आता ओपन पाहिजे होतं, पण दॅट्स नॉट द केस. लेट्स गो होम अगेन. आई झोपलेले म्हणून ओरडा. लिटरली 0.1 भेटले आम्हाला 100% पैकी. आणि सिम्बाला अजून कोंडूनच ठेवले. शिंबू नाराज आहे, रागात आहे. हॅलो एव्हरीवन, लेट्स गेट रेडी. आता मी जिमला जायला रेडी होते. आय डोंट नो कॅमेरा अँगल कसा असेल, कारण की मी बॅक कॅमेराने शूट करते. ॲक्च्युली जसं मी मेन्शन केलं, आय हॅव डन माय आयब्रोज. खूप पेनफुल आहे ते सगळं प्रोसिजर. सो आय कॅन ओनली हँडल दॅट फॉर माय आयब्रोज. आणि माझे इथे थोडे फेशियल हेअर्स आहे, तर ते मी रिमूव्ह करणार. आपण तिथं पण वॅक्सनी करू शकतो. मला सारखं नाही आवडत आहे जायला तिकडं पार्लरमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. सो मी घरीच आता ते रिमूव्ह करणार आहे. इट इज अ रिअली गुड हॅक बाय द वे फॉर ऑल द गर्ल्स वॉचिंग देअर. आय डोंट नो व्हिडिओ इज ऑन ऑर नॉट. यू जस्ट हॅव टू टेक अ कोल्ड वॅक्स स्ट्रिप. जेवढी साईज हवी आहे तुम्ही घेऊ शकता. देन आणि जिथे पण हेअर्स आहे यू कॅन रिमूव्ह इट. मला असं वाटतं या स्मॉल थिंगसाठी वी कॅन नॉट रिअली गो टू द पार्लर सारखं. सो इट इज अ रिअली गुड थिंग आणि इट्स नॉट दॅट बॅड टू डू ॲट होम. आय रिअली लाईक दिस हॅक. प्लस ते इपिलिएटर येतं, आय थिंक ते पण चांगलं वर्क करतं, पण मी कधी ट्राय नाही केलं. सो आय शुड ट्राय दॅट टू. फॉर नाऊ इट इज वर्किंग फॉर मी. आय एम डन. ॲक्च्युली आज बॅक बायसेपवर फोकस करणार आहे, कारण की काल आम्ही चेस्ट आणि ट्रायसेप केले. सो आज बॅक बायसेप करणार आहे. आणि त्याच्यानंतर 6पर्यंत संध्याकाळी. मी खूप जास्त बोलले, आता मी फास्ट रेडी होते. यू आर लिटरली इन माय व्हिडिओ. इथपर्यंत यू आर इन माय व्हिडिओ. सो नाही, मी कावाचं काढून ठेवलं. इथं कशाला ठेवलं? केव्हाचं शोधले ते. तर माझ्या भावाचं मी टी शर्ट घालणार आहे जिमला. आणि मला आहे ना खूप कम्फर्टेबल वाटतं ते हे टी शर्ट क्रॉप टॉप घालण्याच्या जागी. सो आय विल वेअर दिस. सो दॅट इज लुकिंग क्यूट. आपलं काय पण बोलायचं. आता काय करू, मला घालायचं. आता लिटरली भांडणं झाली असं ह्या टी शर्टवरून.
मला घालायचं आहे तो. आज अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आहे. मी तुम्हाला भेटते पूर्ण प्रोसेसमध्ये. सिंबू बाय 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 बाय. इकडे खूप पावसाचं वातावरण झालं आहे अचानकच, पण आज आम्ही खूपच क्विक जिम करणार आहे. फ्यू सेट्स करणार आहे, फ्यू व्हेरिएशन्स करणार आहे, कारण की सोनूच्या उद्या एक्झाम्स आहे. सो त्याला प्रिपेअर पण करायचं एक्झामसाठी. चला पटकन जाऊ आणि क्विक जिम करूया आज. इट्स गेटिंग सो विंडी. वी हॅव रिच्ड. Hello everyone, I know I have mentioned earlier. So I'm going to the cafe right now. Yes, आता आपण कॅफेत जाऊया. आणि जर मी मेन्शन नसेल केलं तर इट्स अ हेल्दी कॅफे आणि थोडंसं ओपन कॅफे. सो देर विल बी विंड आणि खूप पीसफुल. सो आय विल हॅव माय डिनर देअर टुडे. सो लेट्स जस्ट गो बिकॉज आय एम ऑलरेडी starving. Come on, take the radio. Hello everyone, I just got home and if you are wondering, क्लिप्स का नाहीत कॅफेचे. दुपारपासून चालले, मला इकडे जायचं, मला हे खायचं ते खायचं. एंडेड अप ते कॅफे होतं क्लोज, बट आय एम नॉट मॅड अबाउट इट. माझ्या ब्लॉगला असं सरळ जातं जातं असं जायचं असतं. सिंबू सिंबू व्हॉट इज दिस बिहेवियर. हॅलो एव्हरीवन. सो आता मी जस्ट उठलेले आहे आणि मला सोनूचा कॉल आला आहे. सो त्याचा पेपर झाला आहे, मी त्याला पिक करायला चालले आहे. सो लेट्स गो. दिस इज आवर स्कूटी. आय थिंक आय कॅनॉट रिअली व्लॉग. थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. गाइस आय एम गोइंग. गाइस हे इज हिअर. व्हॉट रिक्षा काय लावलं ते वरचं बघ ना, ते सुपर कारला लावतात. अच्छा, सोनू मला हे दाखवते जे मला बिलकुल समजत नाही आहे. तो बोलतो हे सुपर कार्सला असतं. नाऊ आम्ही चाललो आता. त्याची बॅग मला घ्यायला लागते कारण की मी मागं बसणार आहे. आम्ही नेहमी ना लय लांबून घरी जातो. इकडे ना खूप ट्रॅफिक आहे दुसऱ्या रोडला. सो वी चूज लॉंग रस्ता टू गो होम. आय विल शो यू दॅट रोड. वी हॅव अ सडन चेंज इन आवर प्लॅन. आम्ही इथं ना एक शॉप एक्सप्लोअर करायला जातो. ह्या रोडला एक शॉप आहे, तिकडे खूप सारं काय काय वेगवेगळं सामान भेटतं इन अ पर्टिक्युलर प्राईस रेंज. तर आम्हाला ते खूप दिवसापासून एक्सप्लोअर करायचं होतं. सो वी थॉट जस्ट लेट्स गो देअर अँड जस्ट एक्सप्लोअर. तिकडे काय काय बघू, काय आवडलं तर घेऊ आणि त्यानंतर आपण घरी जायला निघू. सो आय थिंक इथंच कुठं तरी येतं शॉप. वी कॅनॉट फाइंड दॅट शॉप. व्हॉट द हेल. मला वाटते तिकडे मागं आहे ते. फायनली फाउंड इट. हिअर इट इज इन दिस बिल्डिंग. वी आर गोइंग देअर. देअर इज अ बॅग कलेक्शन. Who are you? There are different things. पण मला आहे ना हे बॅग आय कॅनॉट रेजिस्ट. मला बॅग्स खूप जास्त आवडतात. मी बघते मला काय आवडते का तर घेऊया आणि निघूया आपण इकडनं. लय ऊन आहे, लय ऊन आहे. मला तिथं येते ना पर्स आवडलेली, पण त्यात जो कलर मला आवडलेला तो डबल पण नव्हता आणि मी जी पर्स बघितली ती थोडीशी डॅमेज पण होते. दिस इज अ रोड आय वॉज टॉकिंग अबाउट. तो खूप पीसफुल रोड आहे हा. सो प्रिटी. मी लिटरली फोटो काढते ब्लॉगच्या नावाखाली. बट फ्रॉम द लॉंगेस्ट रोड पॉसिबल वी हॅव रिच होम. या पार्सल आलं ना ह्याचं, त्याला असं काहीतरी स्कॅनिंगचं असतं. तो स्कॅन करणार, चेक करणार. कॉइन नाही ना, म्हणजे ते स्क्रॅच करायचंय का तिथं. मग काय भेटणार तिथं. नाही काय नाही भेटणार. ऑथेंटिक आहे का नाही हे दिसणार फक्त. अच्छा
ओके आहे का? इट स्मेल्स रिअली गुड. कोणचं आहे? या इट्स मोका. ओ माय गॉड. या डब्बा पण छान आहे. मला ह्याची स्मेलच खूप आवडली. मला वाटतं खूप यम्मी लागणार आहे हे. त्याच्यात कंटामिनेशन होईल. तू कशाने पण नको खोलू. ते नाही ना निघत. कॅन आय जस्ट टेस्ट इट अ लिटल बिट? ओ मोका कॉफी असते का? मस्त चॉईस. लिटरली कॉफी आणि मोका फ्लेवर मिक्स. आय थिंक मोका कॉफीच असेल फ्लेवर ना. मोका कॉफीचा फ्लेवर चॉकलेट कॉफी आणि दूध मिक्स असतं. इट इज सो गुड. तू प्रोटीन पावडर का नाही मागवत अशी चांगल्या फ्लेवरची? सोनूने प्रोटीन पावडर मागवली आहे. मलाही कुल्फी फ्लेवरची. इट इज टेस्टिंग सो बॅड. मला लिटरली तू चॉकलेट मागवली ती आवडलेली. मला एक कुल्फी. एक मँगो होतं, मँगो फ्लेवर. चॉकलेट नव्हता, डबल चॉकलेट नव्हता आणि हा मलाई कुल्फी होता. मला चॉकलेट आवडतंय प्रोटीन मध्ये. पी प्रोटीन नाही मागवणार. आणि ह्यानी पी प्रोटीन मागवलंय. हाय तसं पडलंय ते पी प्रोटीन. प्लांट बेस्ड प्रोटीन मेड ऑफ पीज. वाटाणा. ते मिक्स नाही होत ते काय. इट टेस्ट सो बॅड. So I'm just having protein shake which is tasteless.